नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 10 ऑक्टोबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे, सूर्याचं दक्षिणायन चालू आहे, शरद ऋतू आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी आहे, नक्षत्र पूर्व आषाढ आहे, योग अतिगंड आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:17 ते 10:45 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:49 ते 12:37 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:41 ते 3:09 आणि यमगंड काळ पहाटे 6:22 ते 7:49 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनु राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर प्रतियोग करणार आहे, रवी बरोबर केंद्रयोग करणार आहे, शनी बरोबर लाभयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. षष्ठातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे आणि लाभातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभयोग करणार. दिवस महत्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचं जे मानसिक स्वास्थ्य आहे ते चांगलं राहील. परंतु आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात तुम्ही भावुक होऊ शकाल आणि भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे भविष्याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण प्रत्यक्ष अंमल करणारे निर्णय अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातला मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. पंचमातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे आणि दशमातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभयोग करणार. दिवस महत्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. काळजी घ्या. त्याचप्रमाणे लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारचे शारीरिक दुखापतीचे काही त्रास आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवाद होऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चुणूकदार कल्पना आजच्या दिवशी सुचू शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. चतुर्थातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे आणि भाग्यातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, छोट्या-मोठ्या कारणाने वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. वैवाहिक जोडीदाराच्या आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात खटके उडू शकतील. काळजी घ्या. स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा अशाच प्रकारचे काही मतभेद दिसून येतील. काळजी घ्या. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि अष्टमातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आरोग्याच्या संदर्भातली काळजी घेणे अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात सुद्धा काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. असे काही स्ट्रेस टेन्शन समोर येतील की ज्यामुळे थोडंसं तुमची मानसिकता विपरीत होऊ शकेल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारचे अनुभव सुद्धा येतील. याआधी जर का तुम्ही कोणाला काही कमिटमेंट दिली असेल त्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. द्वितीयातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. याचप्रमाणे
सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स चांगला दिसून येईल. जी कामं हाती घ्याल सहजपणे पूर्ण होताना दिसतील. फक्त पैशाच्या संदर्भातले व्यवहार करताना काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आणि तुमच्याच राशीतल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातले जे स्त्री वर्ग असेल त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. काळजी घ्या आणि त्याचे परिणाम तुमच्या एकंदरीत घरगुती स्वास्थ्यावर होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आणि पंचमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं प्रत्यक्षात त्याचे निर्णय आजच्या दिवशी अंमलात आणू नका. तुमच्या अंदाज चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. याचप्रमाणे भविष्यकालीन निर्णयासंदर्भात सुद्धा थोडं सजग राहणं गरजेचं राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लाँग टर्ममध्ये काही चांगले फायदे होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी एक्झर्शनवाला राहील किंवा थोडासा दमछाक करणारा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे आणि चतुर्थातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. अनपेक्षित वायफळ खर्च आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात होऊ शकतील. तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. तुमचे मित्र परिवार असेल त्यांच्यावर सुद्धा छोट्या-मोठ्या गोष्टी छोटे-मोठे वाद दिसून येतील. दिवस तुमच्याकडे संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनु राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दशमातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. तृतीयातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदारावर आजच्या दिवशी अशा प्रकारचे काही वादविवाद होतील त्याचा सरळ-सरळ परिणाम परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती खोल करू शकेल. या संदर्भात थोडंसं भावभावनेतील नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात सुद्धा छोटे-मोठे स्ट्रेस जाणवू शकतील. याचप्रमाणे आजच्या दिवशी थोडंसं फिरण्याचा वगैरे योग येईल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या व्यय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आणि द्वितीयातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन या भावभावना जास्त प्रमाणात दिसून येतील. काळजी घ्या. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण निर्णयाच्या संदर्भात थोडं सजग राहणं सुद्धा गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. पंचमातल्या मंगळाबरोबर प्रतियोग करणार आहे. आणि तुमच्याच राशीतल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे. आजचा जो दिवस आहे तुमचे आर्थिक जे कामं असेल त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण पूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्या लाभाच्या संदर्भात तुम्ही अपेक्षा करत असाल तर तो मिळणं जवळ कठीण होऊन बसेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल छोटे-मोठे वादविवाद समोर येऊ शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे इतर परिवारावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास.
मीन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. व्ययातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि सप्तमातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. कार्यक्षेत्र संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, छोटे किंवा मोठे, अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज साफ चुकण्याची शक्यता राहील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराशी नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे होऊ शकतील. स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 10 ऑक्टोबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.